काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येतोय। श्री स्वरूप संप्रदायाच्या वतीनं नाशिकमधल्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान निषेध आंदोलन करण्यात येते आणि संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात येतोय। आंदोलनाच्या वेळी विजय वडेट्टीवार यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारून आंदोलन केले जात आहे। विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काल नागपूरमध्ये आंदोलन झाल्यानंतर आज नाशिकमध्ये आंदोलन पसरलेले आहे। विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे। त्यांचा एक होर्डिंग आहे आणि त्याला जोडे मारले जातात, बॅनरला जोडे मारले जातात, त्याचप्रमाणे चपलांचे हार घातले जातात। जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं, त्याचा जाहीर निषेध अशा प्रकारे करण्यात येतोय। श्री स्वरूप संप्रदायाच्या वतीनं नाशिकमधल्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान हे निषेधाचं आंदोलन करण्यात येत आहे। संभाजीनगरमध्ये विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात येतोय, तर आंदोलनाच्या वेळी वडेट्टीवार यांचा फोटो असलेल्या बॅनरवर अशा प्रकारे जोडे मारून आंदोलन केले जात आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काल नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन झालं, आज नाशिकमध्ये आंदोलन आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा तीव्र असं हे आंदोलन सुरू आहे। वडेट्टीवारांचा निषेध यामध्ये केला जातो। तर वडेट्टीवारांनी माफी मागावी अशा प्रकारे वक्तव्य केले जाते। तर नरेंद्राचार्य यांच्याबाबत जे विधान केलं होतं वडेट्टीवारांनी त्याचा हा निषेध केला जातोय। तर नाशिकमध्ये काय नेमकं या संदर्भातलं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेले। सागर, नाशिकमध्ये जोरदार आंदोलन चालू दिसतंय, आक्रमक झालेले आंदोलन करते, काय नेमकी मागणी करतात, काय हे सगळं वातावरण सांगतंय? नक्कीच नाशिक शहरामध्ये जो अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढलेला आहे। विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपूर नंतर आता नाशिकमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात विजय वडेट्टीवार जे आहेत त्यांच्या बॅनरला, त्यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारून याचा निषेध व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर विजय वडेट्टीवारांनी लवकरात लवकर माफी मागावी, नाहीतर आम्ही सगळे आंदोलन करते त्यांच्या घराच्या समोर जाऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन करत राहू अशी जी भूमिका आहे ती आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। ठीक आहे सागर, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी माहिती जाणून घेऊ जाऊ। नाशिकमध्ये काय नेमकं हे आक्रमक आंदोलन अजून किती वाढतं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। का हा तणाव लवकरच शांत होतोय, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते जमलेत आणि माफी मागो अशा प्रकारचे बोर्ड झळकतात। विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। उल्लेख केला आहे, यामुळे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना समस्त आखाडा परिषदेने पट्टाभिषेक करून जगद्गुरू ही पदवी दिलेली आहे। जगद्गुरू या नात्याने ते हिंदू धर्माचे धर्मगुरू झाले। या धर्माची संस्कृती, या धर्माचे सर्व हे करायला जपण्यासाठी सर्व आम्हाला जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्यांचा अपमान होणे हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। आमची एकच मागणी आहे की वडेट्टीवार यांनी जाहीर माफी आमच्या जगद्गुरूंची मागावी आणि यापुढेही कोणतेही साधू संत असतील त्यांचा अपमान आम्ही या ठिकाणी कधीही सहन करणार नाही। यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर छेडणार आहोत। वडेट्टीवार यांनी लोटांगण घालून माफी मागावी। अरे हरामखोराचं करायचं काय? खाली मुंडकेवर निषेध। अरे गाढवा गाढवा राष्ट्र गंभीर केले, जगद्गुरू द्रोही कर्म पाप हे झाले। अतिशय खंत वाटते, एक हिंदू माणूस असून आणि हिंदू धर्मगुरू बद्दल बोलतोय त्याचा आम्ही निषेध करतोय। जोपर्यंत माफी मागत नाही, जोपर्यंत शरण येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे। हिंदू धर्म की जय, हिंदू धर्म की जय, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज की जय। तर अशा प्रकारे संभाजीनगर आणि नाशिकमध्ये मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि नरेंद्र आचार्य यांच्या संदर्भात वडेट्टीवारचे बोलले त्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। त्यांनी ताबडतोब माफी मागावी अशा प्रकारे
या ठिकाणी मागणी होताना दिसतेय, तर वडेट्टीवार यांच्या विधानाचा निषेध केला जातोय। काल नागपूरमध्ये आंदोलन झालं, आता नाशिकमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तेवढ्याच आक्रमकतेने हे आंदोलन सध्या सुरू आहे। तर वडेट्टीवार यांनी जे विधान केलं होतं त्याचा अशा प्रकारे निषेध केला जातो। त्यांच्या बॅनरला चपला मारून त्यांचा निषेध केला जातोय आणि मोठा आक्रमक होत सध्या नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे। नरेंद्र आचार्य यांच्याबाबत जे विधान वडेट्टीवार यांनी केले त्याचा निषेध या आंदोलनामधून केला जातो। भक्तगण आणि अनुयायांनी यासंबंधित तातडीनं त्यांनी खुलासा करावा आणि या संदर्भात मागणी त्यांनी केली आहे की त्यांनी माफी मागावी। त्यामुळे आता वडेट्टीवारांनी अद्याप तरी कुठली भूमिका यावर स्पष्ट केलेली नाहीये। मात्र जर माफी मागितली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा दिलेला आहे। संत महात्मे धार्मिक गुरु समाजाला चांगल्या दिशेने नेण्याचं काम करतात आणि एखाद्या हिंदू माणसाने अशा प्रकारे वक्तव्य करावं, साधू संतांबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करावं याचा हा निषेध सगळा केला जातोय। तर अशा व्यक्तींबद्दल बोलताना जबाबदारीनं वक्तव्य करणं गरजेचं असल्याचं सुद्धा इथल्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। विजय वडेट्टीवार यांच्याकडून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या अनुयायांनी अशा प्रकारे त्वरित खुलासा करणं गरजेचं आहे अशी मागणी केलेली आहे। प्रतिनिधी विशाल करणे संभाजीनगरमधून थेट आपल्याबरोबर जोडले गेले। जाणून घेऊया काय नेमकं संभाजीनगरमधलं या आंदोलनासंदर्भातलं वातावरण आहे। विशाल, मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असलेले दिसतंय, आक्रमक झालेले दिसतात इथले आंदोलनकर्ते, काय नेमकी त्यांची आता मागणी आहे? छत्रपती संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या आंदोलनावर लक्ष ठेवून थेट जातो आपण विशालकडे। विशाल, काय नेमकं हे वातावरण आहे आंदोलनासंदर्भात? आक्रमक झालेले दिसतात आंदोलनकर्ते। नाशिकमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। विजय वडेट्टीवार यांचा निषेध केला जातोय। जे अपशब्द वापरले आहेत नरेंद्राचार्यजींबद्दलचे तर त्याविषयी त्यांनी जरूर माफी लवकरात लवकर मागावी अशा प्रकारे महिला कार्यकर्त्या सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेल्या दिसतात। पुन्हा एकदा आपण जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते जमलेत आणि मागणी करतात वडेट्टीवारांकडून माफीची। संभाजीनगरच्या क्रांती चौकात निषेध आंदोलन चालू आहे आणि मोठ्या संख्येत नरेंद्र महाराजांचे समर्थक भक्त या ठिकाणी जमले आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जे विधान केलं आहे ते अपमानास्पद आहे। अशा पद्धतीने हिंदू संतांचा अपमान करणं योग्य नाही, त्यामुळे याचा जाहीर निषेध करताय आणि त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीची या सगळ्यांची मागणी आहे। त्यांनी जर माफी मागितली नाही तर अगदी त्यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करण्यात येईल आणि राज्यभर आंदोलन केल्या जाईल अशा पद्धतीचा इशारा भक्तांनी दिलेला आहे। आणि सरकारनं सुद्धा आता विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे आणि यासाठी संभाजीनगरच्या क्रांती चौकात शेकडो समर्थक जमले असल्याचं आपल्याला दिसतं। अनुपमा, ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी विशाल। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याबरोबर जोडले गेले होते।